पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक मोठी बातमी। यूपीएससीने पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची उमेदवारी रद्द केलेली आहे। भविष्यामध्ये तिला यूपीएससीची कुठलीही परीक्षा देता येणार नाहीये। यूपीएससीने पूजाला आज दुपारपर्यंत वेळ दिलेला होता, मात्र तिने उत्तर दिलेलं नाहीये। आजची दिवसभरामधली ही मोठी बातमी पूजा खेडकर प्रकरणातली। यूपीएससीने पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची उमेदवारी रद्द केलेली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, पूजा खेडकर यांना आता त्यांची उमेदवारी गमावण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये यूपीएससी कडून ज्या कोणत्या परीक्षा घेतल्या जातील त्या कोणत्याही परीक्षेला पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, त्या परीक्षा त्यांना देता येणार नाहीत। मात्र महत्त्वाची गोष्ट ही आहे, जी सुरुवातीला मी म्हटलं की त्यांची उमेदवारी गमावण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। ही पहिली पायरी आहे पूजा खेडकर यांच्यावरती कारवाई होण्याची। त्यानंतर यूपीएससी कडून पुढे आणखी जी पावलं उचलली जातील त्यामध्ये त्यांचं आयएस हे पद जे आहे, जे आता यूपीएससीने उमेदवारी रद्द केली आहे, ते देखील त्यानंतर काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी ही गोष्ट महत्त्वाची आहे की आजच पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती दिल्लीतील पतियाळा कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीच्या दरम्यान पूजा खेडकर यांच्या वकिलांमार्फत जे मुद्दे मांडले ते मुद्दे एका अर्थाने यूपीएससीने ही कारवाई करून काही तासांमध्येच खोडून काढलेले आहेत। कारण या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयामधल्या पूजा खेडकर यांच्या वकिलांनी दावा केला होता की पूजा खेडकर यांनी कोणताही गैरप्रकार केलेला नाही आणि त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती उद्या 4 वाजता न्यायालय निर्णय देणार आहे। त्याआधी यूपीएससीने ही कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे या कारवाईचा जो परिणाम आहे तो न्यायालयाकडून जो त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती उद्या निर्णय दिला जाणार आहे त्या निर्णयावरती देखील होऊ शकतो। इथून पुढे पोलीस कारवाईला देखील सुरुवात होऊ शकते। अमोल, यस मंदार, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय कुंभार सर, आपण सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतात। यूपीएससीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, आपली प्रतिक्रिया? हा निर्णय चांगला आहे, थोडासा उशीर झाला परंतु आलेला हा निर्णय चांगला आहे। याच्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांना फक्त आता पूजा खेडकरवर कारवाई झाली इथपर्यंत ठीक आहे, ती पोलीस कारवाई पूजा खेडकरवर होईलही, परंतु त्याहीपेक्षा पूजा खेडकरला या प्रकरणात ज्यांनी मदत केली सगळ्या अर्थानं, म्हणजे खोटं सर्टिफिकेट मिळवून देणं, तिकडे त्या परीक्षेला बसू देणं वगैरे सगळे आहेत, त्या सगळ्यांची एकत्रित चौकशी करून सगळ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे, तरच हे प्रकरण लॉजिकल एंडला गेलं असं म्हणता येईल। कारण देशभरामध्ये असे हजारो उदाहरणं आत्ताही आढळत आहेत की कोणी खोटी सर्टिफिकेट देऊन ते नोकऱ्या मिळवत आहेत। जे जेन्युइन तरुण आहेत, ज्यांना हक्क आहे ज्यांचा, त्यांचा हक्क हिरावून घेत आहेत। त्यांच्या हक्कावर मारलेला हा दरोडा संपवायचा असेल तर या दरोड्यामध्ये मदत करणाऱ्यांसह दरोडा घालणाऱ्यांनाही तुरुंगात पाठवलं पाहिजे। विजय कुंभारजी, आपले आभार। आपण सविस्तर प्रतिक्रिया या संदर्भामध्ये दिली त्याबद्दल। तर पूजा खेडकरला यूपीएससीने दोषी ठरवलेला आहे। यूपीएससी कडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे। भविष्यामध्ये यूपीएससीची कुठलीही परीक्षा तिला आता देता येणार नाहीये। एक मोठी बातमी। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सोमेश, एक मोठा निर्णय या ठिकाणी यूपीएससीने घेतलेला आहे, काय नेमके अपडेट आहे या संदर्भात? सौरभ, हा जर निर्णय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला 19 जुलैला यूपीएससीने एक प्रेस नोट काढली होती, ज्या प्रेस रिलीजमध्ये यूपीएससीने म्हटलं होतं की आम्ही पूजा खेडकर यांना प्रोव्हिजनल कॅन्डिडेचर त्यांचं का रद्द करू नये याबाबत शो कॉज नोटीस इश्यू केलेली आहे। त्यानंतर आज जेव्हा पूजा खेडकर यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला तेव्हा ते म्हणत होते की आमच्यावर अजूनपर्यंत सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन रूल्स अंडर कारवाई झालेली नाही। त्यांचं म्हणणं होतं की आधी आम्हाला दोषी ठरवलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग नियमांनुसार आमच्यावर कारवाई केली जाऊ शकते। परंतु आज यूपीएससीने म्हटलंय की नैसर्गिक न्यायतत्वानुसार आणि नियमांनुसार कोणत्याही माणसाला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी एक ठराविक वेळ द्यावा लागतो आणि त्यानुसार तो आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता। परंतु पूजा खेडकर यांच्याकडून रिप्लाय आला नाही। रिप्लाय आल्यानंतर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन्स रूल्स 2022 अंतर्गत पूजा खेडकर यांचं कॅन्डिडेचर रद्द झालंय, म्हणजे त्यांचं आयएस पद रद्द झाल्याच जमाय त्यांना दोषी ठरवलंय यूपीएससीने। आणि यूपीएससीचे जे नियम आहेत की
की इफ फाउंड गिल्टी शाल बी प्रॉसिक्युटेड, त्यानुसार आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अटकपूर्व जामिनाच्या बाबत उद्या जो कोर्टाचा निर्णय येणार आहे त्या निर्णयानंतर दिल्ली पोलीस देखील अटकेची कारवाई करू शकतात. UPSCने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणखीन मांडलाय, तो म्हणजे 2009 पासून 2023 पर्यंत आम्ही 15,000 विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेचर चेक केले, परंतु आम्हाला पूजा खेडकर वगळता कोणीही दोषी आढळलेलं नाही. आम्ही 15,000 विद्यार्थ्यांचे 15,000 कॅन्डिडेचर चेक केलेले आहेत, त्यांच्यापैकी कोणी आम्हाला दोषी आढळलं नाही. ज्या प्रकारे गडबड ही पूजा खेडकरांनी केली तशी इतर कोणीच केलेली नव्हती, असं UPSCने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय. त्यासोबतच UPSCचं म्हणणं आहे की आम्ही SOP पूर्ण रिवाईज करणार आहोत. जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, उमेदवारांचे एकूण कागदपत्र तपासण्यापासून ते उमेदवारांचं कॅन्डिडेचर फायनल करण्यापर्यंतची ही SOP आम्ही रिवाईज करू, असं देखील UPSCने म्हटलेलं आहे. त्यामुळे अतिशय मोठी बातमी आहे की पूजा खेडकर या दोषी करार UPSCने ठरवलेले आहेत आणि आता UPSCने या दोषी करार ठरवल्यामुळे याचा परिणाम पूजा खेडकर यांच्या कायदेशीर भवितव्यावर येऊ शकतो. कारण त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, फौजदारी गुन्हा, त्या गुन्ह्यामध्ये देखील हा मोठा पुरावा ठरू शकतो. निश्चितच आज जी कोर्टामध्ये जी सुनावणी झाली अटकपूर्व जामिनासाठी, त्या संदर्भात सुद्धा उद्या निर्णय येणार आहे. 4 वाजता तो निर्णय येईल. त्याचा या आजच्या निर्णयावरती कसा परिणाम होणार आहे? नाही, नक्कीच सौरभ, त्याचं कारण असं आहे की नियमांचा दाखला देत म्हणजे पूजा खेडकरांचा जो संपूर्ण युक्तिवाद होता आज कोर्टामधला, तर तो एक प्रकारे असा होता की प्रत्येक कायद्यातील पळवाट ही पूजा खेडकरांनी वापरली होती. उदाहरणार्थ त्या म्हणाल्या की माझे आई वडील श्रीमंत असले तरी ते घटस्फोटित आहेत, त्यामुळे मग वडिलांच्या श्रीमंतीच्या आधारावरती माझं क्रिमिनल ठरवता येत नाही. त्याचवेळी त्यांनी मग तेव्हा सरकारी वकिलांकडून कोर्टात डिक्री दाखवण्यात आली की जर त्या घटस्फोटित असतील तर यांची कस्टडी कोणाकडे होती. मग त्यांनी म्हटलं की आम्हाला नियमांतर्गत आधी दोषी ठरवलं गेलं पाहिजे UPSC कडून आणि मग आमच्यावर FIR दाखल झाला पाहिजे. आधीच माझ्या विरोधात FIR का दाखल केला असंही त्यांनी म्हटलं होतं. तर UPSCने आज दुपारपर्यंत थोडंसं थांबवतो. अविनाश धर्माधिकारी आहेत, माजी सनदी अधिकारी, ते सध्या आपल्या सोबत फोनवरती जोडले गेलेले आहेत. सर, एक मोठा निर्णय UPSCने घेतलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय? थोडासा आज सकाळपासून मी माझ्याच विविध कामांनिमित्त सारखा बाहेर आहे. त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देताना जी 100% खातरजमा करायची असते ती व्यक्तिशः मी करू शकलेलो नाही. पण जी तुम्हीच माहिती देताय आणि मी थोडा शोधायचा प्रयत्न केला तर UPSCने तिची निवड रद्द केली असा एक निर्णय दिसतोय. बरोबर. आणि या सगळ्या प्रकारांना एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर आता आम्ही याच्या पुढे ती करू असं UPSC म्हणतंय. हा सगळा प्रकार सुरू झाल्यापासूनची जी लक्षणं होती ती आता तिच्या एका तर्कशुद्ध टोकाला पोचलेली दिसत आहेत. तेव्हा सर्व तपासांती UPSCने जर तिची निवड रद्द केली तर तो UPSCच्या कार्यपद्धतीला धरूनचा निर्णय झाला. संबंधित जे असतील त्यांचे जे भारताचे नागरिक म्हणून अधिकार आहेत त्यानुसार त्यातल्या कोणालाही आव्हान द्यावंसं वाटलं त्यांनी जरूर द्यावं. पण या प्रकारामुळे UPSCची विश्वासार्हता सुद्धा वाढायला मदत होईल. निश्चित. आणि भविष्यामध्ये सर तिला UPSCची कुठलीही परीक्षा देता येणार नाहीये. हो, ती UPSCची पद्धत असतेच. ते असं काही आढळून आलं तर ब्लॅकलिस्ट करतात आणि याचा अर्थ की आता ही नाही, आता तू कुठल्याही दुसऱ्या सरकारी नोकरीसाठी अपात्र आहे. सर, याआधी कधी असा प्रकार घडलेला होता? या प्रकारचा व्यक्तिशः नाही मला आठवत आहे, पण पुन्हा अशी विधानं जबाबदारीपूर्वक केली पाहिजेत म्हणून मी म्हणेन की हे प्रकरण घेऊन अभ्यास केला पाहिजे. मीही करीन. नाही, निवडच रद्द केली असं काही याआधी घडलेलं आहे? हो, हे आहेत. निवड रद्द झाली विविध कारणांनी असे आहेत, ते मलाही माहिती आहेत. निश्चित. सर, या संदर्भामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास केल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया तुमच्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. तर एक मोठी बातमी आजची दिवसभरामधली पूजा खेडकर प्रकरणामध्ये UPSCनं पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची उमेदवारी आता रद्द केलेली आहे आणि भविष्यामध्ये तिला UPSCची कुठलीही परीक्षा देता येणार नाहीये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.